नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आमचा गुरुजीस ब्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आता मी आलो आहे चैतन्य कानिफनाथ समाधी मंदिर मडी या ठिकाणी। आणि आज या ठिकाणी फुलोर बाग हा उत्सव साजरा होत आहे। म्हणजे होळीला चालू झालेली मडीची यात्रा, रंगपंचमी आणि आता फुलोर बाग या निमित्ताने या वर्षातल्या मुख्य उत्सवाची सांगता होणार आहे। तर माझ्या बरोबर आपण राहा, फुलोर बाग यात्रेमध्ये काय काय आहे ते दाखवणार आहे। मित्रांनो, मंदिराच्या भोवती जे वेगवेगळ्या प्रकारचे दुकान आहेत त्यामध्ये आपण पाहू शकता मडीची प्रसिद्ध असलेली रेवडी, जे की नाथ भक्त घरी जाताना घेऊन जातात। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहू शकतो गुडीशेव, वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई सुद्धा या ठिकाणी विक्रीला आहेत। आणि यात्रेनिमित्त सर्व दुकानं अतिशय आकर्षक पद्धतीने सजवलेली आपण पाहू शकतो की पहा 10:30 वाजता कानिफनाथ महाराजांचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरासमोर आकर्षक फटाक्यांची रंगीबेरंगी आताशबाजी आपल्याला दिसते आणि कानिफनाथांचे भक्त आनंदाने या ठिकाणी जय जयकार करत आहेत नाथांचा। आता आपण पाहू शकता मित्रांनो, कानिफनाथ महाराजांचं समाधी मंदिर यात्रेनिमित्त जे विद्युत रोषणाई केलेली आहे ते आपण पाहू शकता। आणि वरच्या बाजूस आपण पाहू शकता की नाथ भक्त मंदिरामध्ये समाधीचं दर्शन घेण्यासाठी 1 किलोमीटर लाईन मध्ये रांगेत उभे आहेत। 3 तासापासून हे भक्त रांगेत उभे आहेत नाथांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी। दीनदलितांची पंढरी म्हणून श्री मडी पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। आणि या यात्रेच्या निमित्त नाथांचे भक्त समाधी दर्शनासाठी येत असतात। स्वतःचे संसारातले जे दुःख आहेत ते नाथांच्या समाधीवर ठेवतात आणि कानिफनाथ महाराज त्यांच्या संसारामध्ये सुख आणि आनंद देतात अशी सर्व भक्तांची भावना असते। आता कानिफनाथ महाराज समाधी मंदिर आहे, त्या मंदिरासमोर आता मी उभा आहे आणि यात्रेनिमित्त आपण पाहू शकता जी विद्युत रोषणाई शिखरावर केलेली आहे, लक्षवेधक आहे। मित्रांनो, फुलोर बाग यात्रा उत्सव आज मडिया मंदिराच्या समोर मी उभा आहे आणि आपण पाहू शकता नाथ भक्त आणि या ठिकाणी यात्रेनिमित्त हारांनी सजवलेलं मंदिर आणि हा अतिशय सुंदर चैतन्य निर्माण करणारा उत्सव आज मडी या ठिकाणी साजरा होत आहे। आणि आपण पाहू शकता या मंदिराजवळ असलेलं एक आकर्षण हत्ती आणि हत्तीच्या कानातून कानिफनाथ महाराजांचं जन्म झालेलं शिल्प। काही दिवसापूर्वी हे शिल्प समोरच्या बाजूने होतं, पण आता आपण पाहू शकता अलीकडल्या बाजूने। मित्रांनो, जे कानिफनाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे त्याच्या डाव्या बाजूला आपण पाहू शकता एक चाफ्याचा वृक्ष, त्याचप्रमाणे दत्त भगवानांची एक स्वज्वळ मूर्ती आहे आणि या मूर्तीसमोर अनेक भक्तांनी धाके बांधलेले आपल्याला दिसतात। म्हणजे ज्या भक्तांच्या काही अडचणी असतील त्यांची अशी एक श्रद्धा आहे की या ठिकाणी आपण धागा बांधला तर आपल्या इच्छा पूर्ण होतात।
आपण पाहू शकतो रंगीबेरंगी धाग्याने हे दत्त भगवानांचं जे छोटस मूर्ती आहे ती कशी रंगीबेरंगी आपल्याला झालेली दिसत असेल. मित्रांनो, आपण माझ्या पाठीमागं पहा कांडीपनाथ महाराजांचं मंदिर विद्युत रोषणाईमध्ये कसं झळून निघालेलं आहे. आणि रात्री 11:30 वाजलेत तरी सुद्धा आपण पाहू शकता की जे नाथ भक्त आहेत त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे तो कसलाही कमी झालेला नाही. नाथांचा जय जयकार करत आहेत आणि पारंपरिक वाद्याने पूर्ण हा परिसर या ठिकाणी एक ठेका धरतोय. अशा प्रकारे सगळ्यांचं नृत्य चाललंय, उत्साह प्रत्येकामध्ये दिसत आहे. श्री क्षेत्र मडी या ठिकाणी आज फुलोर बाग यात्रा उत्सव आहे आणि त्यानिमित्त मी मडी या ठिकाणी आलो होतो. तसं पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये रंगपंचमीचा जो मोठा उत्सव झाला त्याच्यावर सुद्धा मी व्लॉग बनवलेला होता आणि त्या व्लॉगला आपण फार मोठ्या प्रमाणे पसंती दिली. आणि